तर राज्यमंत्री आपण बघतोय योगेश कदम बोलत होते आणि आता थेट जाणार आहोत। ओबीसी नेते स्वतः लक्ष्मण हाके हे खोल समुद्रामध्ये जाऊन आंदोलन करत होते, मात्र पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि जवळपास अर्ध्या तासात हाकेंना ताब्यात घेतलेलं आहे। मरीन ड्राइव्ह मध्ये जलसमाधी आंदोलन त्यांनी सुरू केलेलं होतं आणि लक्ष्मण हाके, मंगेश ससाणी यांनी हे आंदोलन सुरू केलं। त्यांच्या सोबत अनेक विद्यार्थी होते आणि ओबीसीच्या अस्तित्वासाठी हे आंदोलन आहे असं म्हणत अजित पवारांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली जात होती। अर्थमंत्री असणाऱ्या अजित पवारांकडनं दुजाभाव केला जातोय। साठी बार्टी याचा विषय हाती घेत त्यावरती सारथी तुपाशी आणि बार्टीचे विद्यार्थी उपाशी असं म्हणत आंदोलन केलं गेलं होतं आणि अजित पवारांच्या विरोधात हे सगळेच जण जलसमाधी आंदोलनासाठी समुद्रामध्ये गेले। त्यातील जवळपास 5 ते 6 जण लक्ष्मण हाकेंसोबत खोल समुद्रामध्ये गेलेले होते। मात्र इथे असणाऱ्या जे संरक्षक गार्ड आहेत त्यांच्या मदतीनं लक्ष्मण हाके यांना मरीन ड्राइव्ह इथून खोल समुद्रातनं बाहेर काढण्यात आलेले आहे। लक्ष्मण हाके आणि त्यांच्याबरोबर काही विद्यार्थी जे आहेत, ओबीसीचे नेते जे आहेत, ते सुद्धा या आंदोलनात आजपर्यंत गेलेले आपण पाहतोय आणि त्यानंतर मात्र तिथे सगळे गार्ड पोहोचले आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी त्यांनी खबरदारी घेतलेली आपण पाहतोय आणि या सर्वांना बाहेर येण्यास सांगण्यात आलं। एकीकडे उधाण आलेलं आहे समुद्राला आणि अशातच जलसमाधी आंदोलनाचं हे हत्यार उपसलं। पोलिसांना कोणतीही कल्पना या आंदोलनासंदर्भात हाकेंनी दिली नव्हती।